सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे डिसेंबर महिन्यातील ECEC डे म्हणजे आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस कशाप्रकारे आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये साजरा करायचा आहे याबद्दल, आणि त्यानंतर तुम्हाला या कार्यक्रमाची प्रोसिडिंग देखील कशाप्रकारे तयार करायचे आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर इथं पहा, या व्हिडिओचा विषय काय आहे या डिसेंबर महिन्यातील ECEC डेचा. तर तो आहे खेळ आणि नृत्य दिवस कार्यकौशल्य. तर याचा वयोगट आहे 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालके. तर याचा विषय काय आहे, खेळ आणि नृत्य, म्हणजे या दोन गोष्टीवरच आधारित हा ECEC डे राहणार आहे. त्यानंतर उद्दिष्टे पाहू आपण. तर पालकांना खेळाचे महत्त्व समजवणे आणि खेळातून आणि नृत्याद्वारे मुलांचा सामाजिक, भावनिक तसेच शारीरिक कारक विकास, सूक्ष्म व स्थूल स्नायूचा म्हणजे मोठ्या आणि लहान स्नायूचा विकास होतो, हे आपल्याला या कार्यक्रमामधून पालकांना समजून सांगायचं आहे. तर हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. म्हणजे खेळाचं महत्त्व आपल्याला पालकांना समजावून सांगायचं आहे आणि खेळातून बालकांसाठी काय गोष्टी होतात, म्हणजे त्यांच्या लहान आणि मोठ्या स्नायूचा विकास होतो, शारीरिक, सामाजिक, भावनिक इत्यादी विकास या खेळातून आणि नृत्यातून होतात, ते आपल्याला पालकांना पटवून द्यायचं आहे या कार्यक्रमातून. तर या कार्यक्रमासाठी लागणारं साहित्य काय आहे, कोणतेही 2 खेळ आपल्याला त्या बालकांसोबत आणि पालकांसोबत खेळायचे आहेत. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते खेळ आपण खेळू शकतो त्याच्यासाठी लागणारं इथं साहित्य दिलेलं आहे. एक म्हणजे बादली, चेंडू, पाणी, लिंबू चमचा आणि पुस्तक. या 4 खेळाचे साहित्य आहेत. याच्यामधील 2 कोणतेही खेळ तुम्ही पालक आणि बालकांसोबत घेऊ शकता. तर याच्यामधल्या तुम्हाला खेळायचा अगोदर तुम्ही ठरवून घ्या की कोणता खेळ तुम्ही पालकांसोबत आणि बालकांसोबत खेळणार आहात. त्यानंतर साहित्य तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी पूर्वतयारीमध्ये काय आहे पहा, आपल्याला अगोदरच पालकांना या दिवसाची सूचना द्यायची आहे की अशा प्रकारचं सत्र व्हायचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना अंगणवाडी केंद्रामध्ये बोलवायचं आहे. आणि इथं काय अंगणवाडी ताईंनी नृत्य आणि इतर सादरीकरणासाठी पालकांचं सहकार्य देखील घेऊ शकतात या कार्यक्रमासाठी. त्यानंतर प्रत्यक्ष जे सत्र आहे त्याची सुरुवात कशी करायची आहे, तर आपण नेहमीप्रमाणेच सत्राला उपस्थित असणाऱ्या सर्वांचं स्वागत करणार आहोत. त्यानंतर सत्राची आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आपल्याला सत्र कशाशी संदर्भात आहे ते सुरुवातीला आपण सांगणार आहोत, म्हणजे अंगणवाडी सेविकाताई. तर याच्यामध्ये पहा, खेळातून व नृत्यातून मुलांचा सामाजिक, भावनिक तसेच शारीरिक विकास सूक्ष्म आणि स्थूल स्नायूचा म्हणजेच मोठ्या आणि लहान स्नायूचा होतो, याबाबत पालकांसोबत आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानंतर आता यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सुरुवातीला खेळ त्यांच्यासोबत खेळायचे आहेत. तर याच्यामध्ये कोणते खेळ आहेत, तर बादलीमध्ये चेंडू टाकणे हा एक खेळ आहे, लिंबू चमचा एक खेळ आहे, आणि डोक्यावरती पुस्तक घेऊन तोल सांभाळत चालणे, फुगे फोडणे म्हणजे हे फुगे जे आहेत ते आपल्याला पालकांच्या पायाला बांधायचे आहेत आणि ते फुगे फोडायचे आहेत. त्यानंतर 5वा जो खेळ आहे तो आहे बादलीत पाणी भरणे, म्हणजे एका बादलीतून दुसऱ्या बादलीमध्ये पाणी भरणे. तर अशा प्रकारे तुम्हाला 5 खेळाचे ऑप्शन दिले आहेत. त्याप्रमाणे इथं त्यांचे चित्र देखील देण्यात आले आहेत. पहा, हा आहे लिंबू चमचा, त्यामध्ये बादलीतून पाणी टाकणे, बादलीमध्ये चेंडू टाकणे, आणि इथं धावताना दाखवलं आहे, परंतु आपल्याला तोल सांभाळत चालणे. इथं या 5 खेळांचे इथं तुम्हाला फोटो देखील दाखवले आहेत. तर यापैकी तुम्हाला 5 खेळ त्या पालकांसोबत आणि बालकांसोबत खेळायचे नाहीत. फक्त तुम्ही यापैकी कोणतेही 2 खेळ निवडू शकता, आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे आदल्या दिवशी तुम्हाला तिथं नियोजन करायचं आहे त्या साहित्याचं. तर पहा, यानंतर काय करायचं, तुम्हाला हे 2 खेळ खेळल्यानंतर तुम्हाला पालकांना विचारायचं आहे की तुम्हाला हे खेळ खेळून कसं वाटलं. ते विचारल्यानंतर पालक तुम्हाला काय सांगतील, तर छान वाटले असं सांगतील. त्यानंतर काय, तर तुम्हाला त्या पालकांशी संवाद साधायचा आहे आणि सांगायचं आहे की तुम्हाला छान वाटतं, तसंच या बालकांना देखील खेळ खेळल्यानंतर छान वाटणार आहे. आणि खेळ खेळल्यामुळे त्या बालकांचं काय होणार आहे, शारीरिक अवयवांची हालचाल होऊन व्यायाम होणार आहे. त्यामुळे काय, लहान आणि मोठ्या स्नायूंचा विकास होणार आहे त्या बालकांचा. त्यानंतर पुढे काय करायचं आहे पहा, त्यानंतर तुम्हाला ते मार्गदर्शनच करायचं आहे की नृत्यामधून देखील काय होतं, तर मुलांना नृत्य करणे आवडते. मुलांच्या नृत्यातून काय होतं, तर आनंद, उत्साह, उल्हास आणि आत्मविश्वास या भावनांचा अनुभव
करतात मुले. त्यामुळे काय होतं मुलांना या गोष्टीतून काय मिळतं तर गटातून खेळताना किंवा नाचताना एकमेकांचे सहकार्य घ्यायला शिकतात बालके. त्यानंतर समन्वयाने काम करायला शिकतात, मिळून मिसळून खेळायला शिकतात. हारले तरी वाईट वाटत नाही त्या बालकांना. म्हणजे ह्या गोष्टीतून काय होतं त्या बालकाचा आत्मविश्वास देखील बनतो आणि सामाजिक विकास देखील होतो, भाषा विकास होतो त्या बालकांचा संवाद साधण्यामुळे. या गोष्टी तुम्हाला त्या पालकांना सांगून त्यांना याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. तर इथून कोणत्या गोष्टींचा विकास झाला तर सामाजिक, भावनिक आणि शारीरिक या तिन्ही गोष्टींचा विकास त्या बालकांचा होणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बालकांना नाचताना किंवा आनंद मिळतो असे त्यांनी म्हणावे. त्यानंतर बालकांचे नृत्य सादर करण्यात घ्यावे. तर ह्या गोष्टी तुम्ही त्या पालकांसोबत अगोदर सांगायचं आहे, नृत्याचा आणि खेळाचं महत्त्व सांगायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या बालकांचे नृत्य करणार आहेत ती नृत्य तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि नृत्य झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे. आपण काय शिकलो पालकांना विचारायचं आहे. त्यानंतर नवीन काय शिकलं ते विचारायचं आहे. या गोष्टी तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या बालकासोबत करणार आहात का ते विचारायचं आहे. आणि या गोष्टी तुम्ही इतर पालकांना देखील सांगणार आहात. या गोष्टी दरवेळेच्या आहेत आपल्या. हे केल्यानंतर कार्यक्रमाचा सर्वांचे आभार मानायचे आहेत उपस्थित असणाऱ्या पालकांचे. आणि त्यानंतर कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे. कार्यक्रम संपल्यानंतर आता आपली प्रोसिडिंग लिहित असताना तुम्हाला अशाच प्रकारे जसं इथं हेडिंग दिलेलं आहे त्याप्रमाणे आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस असं लिहायचं आहे. ECC डे खाली लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला 10 डिसेंबर 2025 कार्यक्रमाचे दिनांक लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला विषय घ्यायचा आहे. विषय आहे असा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर उद्दिष्ट घ्यायचे आहेत. तुम्हाला उद्दिष्ट ज्याप्रमाणे इथं देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे उद्दिष्ट देखील तुम्हाला उतरवायचे आहेत. त्यानंतर साहित्य देखील आहे त्याप्रमाणे उतरवून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर पूर्वतयारी, कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी सर्व पूर्वतयारी करण्यात आली एवढंच तुम्ही एका ओळीमध्ये पूर्वतयारी लिहू शकता. हे पूर्ण लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर पहा स्वागतामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर लिहायचं आहे की ECC डे दिवसासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले. या गोष्टी झाल्यानंतर सत्राची सुरुवात अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर इथं ज्याप्रमाणे दिलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं असं सांगायचं आहे की सत्रासाठी उपस्थित असणाऱ्या लिहायचं आहे सर्व पालकांना नृत्य आणि खेळाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यामधून मुलांचा सामाजिक, भावनिक विकास होतो आणि स्थूल व सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो. हे देखील त्या पालकांना सांगण्यात आले. व त्यानंतर तुमचे जे नियोजन केलेले असतील 2 खेळ ते इथं तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर तुमच्या खेळाची नावे लिहा आणि हे 2 खेळ त्या बालकांसोबत आणि पालकांसोबत खेळण्यात आले असं लिहा. त्यानंतर तुम्हाला खाली लिहावं लागेल की हे खेळ खेळल्यानंतर पालकांसोबत संवाद साधला की खेळ खेळल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि त्यानंतर मुलांचा या खेळामधून कोणता फायदा होतो हे देखील इथं देण्यात आलं आहे. ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर हे ज्याप्रमाणे देण्यात आलं आहे की नाचताना आनंद, कोणत्या गोष्टींचा विकास होतो बालकांचा, या गोष्टी तुम्ही थोडक्यात इथल्या लिहू शकता जशा आहेत तशा. आणि त्यानंतर तुम्हाला समारोप आहे तसा लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही ECC डे दिवसाची प्रोसिडिंग देखील तयार करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे आणि प्रोसिडिंग देखील तयार करायचे आहे. तर व्हिडिओ एवढ्यासाठी बनवण्यात आला होता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.